सर्वांना नमस्कार. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याशी मला हितगुज करायचं आहे. जिवंतपणे एखाद्या माणसाची सेवा करावी का तो मयत झाल्यानंतर त्याच्या कर्मकांडाला महत्त्व द्यावं? दोन बाजू आहेत. पहिली बाजू आहे जिवंत असताना सेवा महत्त्वाची, आणि दुसरी बाजू आहे ती व्यक्ती गेल्यानंतर त्याचं कर्मकांड महत्त्वाचं. खरं तर या दोन्ही बाजू मांडत असताना एक महत्त्वाची गोष्ट मला नमूद करावी वाटते. या दोन्ही बाबी विरोधी नाहीत, तर त्या परस्पर पूरक आहेत. जिवंत असताना त्या व्यक्तीची सेवासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हटलं जातं. ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत तिची सेवा शुश्रूषा करावी. औषध लागलं, पाणी लागलं, वेळेवर जेवण असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, याप्रमाणे त्या व्यक्तीच्या सर्व गरजा जर आपण पूर्ण केल्या, तिचं जीवन जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत प्रामाणिकपणे मुलांनी जर सेवा केली तर ती सेवा फार महत्त्वाची आहे. म्हाताऱ्या माणसाला फार काही लागत नाही. वेळेवर व्यवस्थित जेवण असावं, औषध पाणी, त्याचा मान सन्मान राखला जावा, त्याच्याशी प्रेमाने दोन शब्द गोड बोलावे, या पलीकडे म्हाताऱ्या माणसाला जास्त काही अपेक्षा नसते. मग ते जिवंत असताना त्यांची सेवा करणं हे महत्त्वाचं. आणि दुसरी बाजू, ती व्यक्ती मयत झाल्यानंतर धर्मशास्त्र पुराण संस्कृतीनुसार काही कर्तव्य कर्म पुत्राची सांगितलेली आहेत. तो पुत्रधर्म त्याने अवश्य पूर्ण करावा. याला फार मोठ्या परंपरा आहेत. रामायण, महाभारत, गरुड पुराण यासारख्या ग्रंथांनी आपल्या आईवडिलांबद्दलचे अंत्येष्टिकर्म, अंत्यक्रियाविधी, दशक्रियाविधी, वर्षश्राद्ध या सर्व गोष्टीला महत्त्व दिलेले आहे. म्हणून मयत झाल्यानंतरसुद्धा त्याच्या कर्मकांडाला तेवढेच महत्त्व आहे. खरं तर समाजामध्ये काही लोक ढोंगी पद्धतीने वागताना दिसतात. जिवंत असेपर्यंत आईवडिलांकडे ढुंकून पाहायचं नाही, त्यांची सेवा करायची नाही, त्यांच्याशी अबोला धरायचा, भांडण करायचं, इस्टेट प्रॉपर्टीवरून कोर्टामध्ये जाऊन भांडायचं, अक्षरशः आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकायचं, ही एक बाजू. आणि दुसरी बाजू, ते मयत झाल्यानंतर समाजाला दाखवण्यासाठी दांभिकपणा, खोटेपणा, प्रतिष्ठा पोकळ मिरवण्यासाठी त्यांच्या नावाने मोठे मोठे अन्नदान छत्र चालवणे आणि लोकांना मोठ्या पंक्ती घालणे, हा तर केवळ एक दांभिकपणा आहे. कबीर महाराज फार छान सांगतात, जोपर्यंत आईवडील जिवंत होते तोपर्यंत खायला घातलं नाही, आणि नंतर बापाला कावळा बनवून त्याच्यामागे मुठ्ठीभर चावळ घेऊन जर तू ते तांदूळ घेऊन फिरत असशील तर काही उपयोग नाही. संत तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, जित्या नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. तर त्या गोष्टीचा उपयोग काय? असं कर्मकांड तू लाख पद्धतीने केलं, फार मोठा खर्च केला, तरी बाबा तुझा काहीही उपयोग नाही. त्याचं कारण जिवंत असताना त्यांची सेवा करणं जे महत्त्वाचं होतं ते तू केलं नाही, आणि मयत झाल्यानंतर जगाला दाखवण्यासाठी खोट्या प्रतिष्ठेपायी फार मोठा खर्च करत असला, ज्याच्यामध्ये श्रद्धा नाही, भाव नाही, प्रेम नाही, आस्था नाही, केवळ दिखाऊपणा आहे, असं कर्मकांड करून काहीही उपयोग नाही. पण याचा अर्थ कर्मकांड करू नये असाही होत नाही. तर कर्मकांड आवश्यकच आहे. मात्र कर्मकांड कधी श्रेष्ठ ठरेल? जेव्हा जिवंतपणे असताना जर ती सेवा केलेली असेल तर आणि तरच त्या कर्मकांडाला महत्त्व आहे. म्हणजेच जिवंतपणे सेवाही महत्त्वाची, आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याविषयी असलेला प्रेमभाव, आदर, त्याच्याबद्दलची कृतज्ञता, ऋण व्यक्त करण्याची पद्धत, या साऱ्या गोष्टी कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. नवे ते पुत्राचं कर्तव्यच आहे. पू नावाच्या नरकातून जो पितरांना काढतो त्याला पुत्र असं म्हणतात. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू रामचंद्रांनी सुद्धा राजा दशरथाचं दशक्रियाविधी केला. खरं तर ते चित्रकूट पर्वतावर होते. राजा दशरथाचा मृत्यू झाला तेव्हा माहीत नव्हतं, पण भरत
भेटीला जेव्हा चित्रकूटला जातात, प्रभू रामचंद्राला निरोप देतात, तेव्हा प्रभू रामचंद्र, सीतामय्या सगळे मिळून राजा दशरथाचं दशक्रियाविधी पूर्ण करतात. म्हणजे या गोष्टीला फार मोठी परंपरा आहे. आणि आपल्या पितरांचं अत्यंत प्रामाणिकपणे जी माणसं पूजन करतात, श्राद्ध घालतात, दशक्रियाविधी करतात, त्यांचं स्मरण ठेवतात, शास्त्र असा निर्वाळा देतं, ते पितर संतुष्ट होतात आणि आपल्या घरातल्या पुढील वारसांना आशीर्वाद देतात. संत तुकाराम महाराज याबद्दल म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे. जे जे पितर संतुष्ट होतात ते आपल्या घरातील वारसांना आशीर्वाद देतात. आणि या उलट बरोबर जे पितर असंतुष्ट राहतात, ज्यांची यथायोग्य सेवा होत नाही, जिवंतपणे असो की मृत झाल्यानंतर, त्यांचा तळतळाट त्या पुढच्या पिढीला भोगावा लागतो. अर्थात त्या घरामध्ये पितृदोष तयार होतात. म्हणून जिवंतपणी सेवा ही तेवढीच महत्त्वाची आणि मयत झाल्यानंतरचं कर्मकांडही तेवढंच महत्त्वाचं. हा भारतीय संस्कृतीने सांगितलेला विचार आपण सर्वांनी अत्यंत सूक्ष्मपणाने जाणून घेऊन आपलं कर्तव्य पूर्ण करावं. गृहस्थ धर्मामध्ये आपण हे कर्तव्य जर पूर्ण केलं तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ खऱ्या अर्थानं गृहस्थी माणसाने पूर्ण केले आणि त्याच्या जीवनाचं सार्थक झालं, असं भारतीय संस्कृती सांगते. या विषयाचा आपण अत्यंत शांतपणे हे सर्व ऐकून घेतलं, याबद्दल आपले धन्यवाद.